श्री स्वामी समर्थ ताईंनो, मी दीपाली तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आपली आज शुक्रवारची वैभव लक्ष्मी मातेची मी पूजा मांडणी करून घेत आहे. तर आपला आहे तिसरा शुक्रवार. तर तिसऱ्या शुक्रवारी बघा आपण पूजा मांडून घेत आहोत. चौरंगाखाली मी स्वास्तिक काढून घेतलेला आहे, पूजा करून घेतलेली आहे. त्यावरती चौरंग ठेवून लाल वस्त्र ठेवून त्याच्यावरती रास ठेवलेली आहे. येथे माझी उंबरठा पूजासुद्धा झालेली आहे. हा टायमिंग आहे संध्याकाळचा 6:45चा टायमिंग आहे. त्यानंतर आपण आता कलशामध्ये कलश भरून घेतलेला आहे पाण्याने. त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता टाकून आपलं नेहमीप्रमाणे पूजा करून घेतलेली आहे कलशाची. त्यानंतर आपण गणपती बाप्पाचा अभिषेक करून येथे मी गणपती बाप्पाची स्थापना करत आहे. त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे. माझ्याकडे खाऊची पानं नव्हती आणि घरी कोणी नव्हतं खाऊची पानं आणून द्यायला. जवळपास आंब्याचं झाडसुद्धा नव्हतं. तर मिस्टरची वाट बघितली खूप वेळ आणि नंतर मी हे पानं जास्वंदाच्या फुलाची पानंच इथे लावून घेतलेली आहे. देवी माताचं असं काय नाही, वैभव लक्ष्मी मातेला असं कोणतीही अट नाही की तुम्ही हेच वापरा आणि हेच वापरावं लागेल, खाऊचीच पानं वापरावं लागेल. तर मी जास्वंदाच्या फुलाची ही हिरवी पानं तोडून आणली आणि हीच मी कलशाला लावली. पण नंतर मला त्यांनी पानं आणून दिले होते, थोड्या वेळाने लगेच आले होते ते पानं घेऊन. तर मी नंतर मग हे पानं चेंज करून खाऊची पानं कलशाला लावून घेतली आणि त्यानंतर बघा आपली कलश स्थापना केली अशा पद्धतीने. आणि तांदळाची वाटी मी भरून घेतली, त्यामध्ये सोन्याचा दागिना ठेवून घेतला आणि लाल फूल आपलं वैभव लक्ष्मी मातेला वाहून घेतलं. खाली कलशाला सुद्धा फुलं वाहून घेतली. त्यानंतर आपली पूर्ण पूजा मांडून झाली. त्यानंतर मी आपली समई प्रज्वलित केली. त्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावून घेतली आणि पूर्णपणे आपली पूजा मांडणी इथं झालेली आहे. आणि मग थोड्याच वेळाने मला त्यांनी फुलं आणि पानंसुद्धा आणून दिली होती. तर ती फुलं आणि पानं मी नंतर परत बदलली. तर वैभव लक्ष्मी मातेकडून माफी असावी. तर हे बघा अशा पद्धतीने मी पूजा मांडली. काही चुकलं असेल तर सांगा आणि काही चुकलं असेल तर देवी माताकडे माफी असावी. भोळ्या भावाने आपली साधी सिंपल अशी मी पूजा मांडून घेतलेली आहे. आणि आता मी पोथी वाचून घेणार आहे. 7 वाजले आहे, पोथी वाचून घेणार आहे. त्यानंतर आरती. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा.